भाऊजी हीच टेस्ट करायला चालली आहेत, DNA टेस्ट. कळलं? मी स्वतः युगंधराला फोन करतो आणि तिला सांगतो की इथे येऊन तुला घेऊन जा. भाऊजी, 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 मी काय बोलतेय ते ऐकताय का तुम्ही? का तुम्हाला इंटरेस्ट नाहीये? भाऊजींना जाऊ दे का टेस्ट करायला? जाऊ दे. काय? नाही नाही नाही, कुठल्या बी परिस्थितीमध्ये टेस्ट होता कामा नये. भाऊजी, मला खरं खरं सांगा, DNA टेस्ट बद्दल कळल्यानंतर तुमचा चेहरा असा का बदललाय? तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? शंभूने जे काही सांगितलं ते खरं आहे ना? अहो खरंच आहे हो, उगा सारखं सारखं विचारू नका. या टेस्टचा निकाल काय का लागेना, त्यानं काय फरक पडणार आहे? म्हणजे दादाचं कसं आहे माहिती काय? निकाल काय का लागेना, तो निकाल दाबून टाकणार. हो ना, मी पण हाच विचार करते. ही बातमी कळल्यापासून आपण त्यांचं आडनाव काढून घेतलंय, पण त्यांचं डोकं? मग तेच तर म्हणते मी, तिचे डोकं आहे की नाही, हे डोकंच आपण बदलायला पाहिजे. नाही, ते डोकं चालवणार, तो डॉक्टरला विकत घेणार हवेत तेवढे पैसे फेकून, आणि त्याला हवा तसा रिपोर्ट लिहून घेणार की तो किल्लेदारच आहे म्हणून. मग आता करायचं काय? करायचं काय म्हणजे, तसं आडनाव काढून घेतलं की नाही, तसं डोकं बी काढून घ्यायचं. त्यांना वेडं करायचं? एवढ्या लॉंगकट नाही मारायचं, शॉर्टकट. एक धोंडा घ्यायचा, डोक्यात हाणायचा, संपून टाकायचा कायमचा. मारून टाकायचं? अहो भाऊजी, पण कसं काय? जानकी नावाची संजीवनी आहे ना त्यांच्याकडे. म्हणजे मी जेव्हा भवानी माईकडे गेले होते ना, तेव्हा तिने मला सगळं सांगितलं. जोपर्यंत जानकी भाऊजींच्या नावाचं कुंकू लावते, तोपर्यंत भाऊजींना काही होऊ शकत नाही. आणि भाऊजींना जर का संपवायचं असेल तर आधी त्या जानकीला संपवावं लागेल. जानकी, जानकी, चांगल्या कामासाठी बाहेर जाताय, दही घेऊन जा. मी कुठे मनापासून चाललोय? हे सगळं कोणीतरी लादलंय माझ्यावर. काहीही असू दे, पण ह्या सगळ्यामुळे घरात जे काही चाललंय ते तरी थांबेल. तुझ्यासाठी आणि आत्तेबाईंसाठी इतकं केलंय, त्यात अजून थोडं. असाच घरातल्यांच्यासाठी करत जा रे, सगळेजण सुखी होतील बघ. नेहमी सगळं आपल्या मनासारखं होत नाही, दुसऱ्यांच्यासाठी वाट वाकडी करावी लागतेच. आत्तेबाई, या सगळ्यातून काय निष्पन्न होईल मला माहित नाही, पण जो निकाल येईल तो पचवण्याची ताकद ठेवा तुम्ही. हे तू स्वतःला समजाव, कारण हे सगळं कळायच्या आधीही तू माझा मुलगा होतास, अजूनही आहेस. मला काही फरक पडणार नाही. आणि सगळं नीट होणार आहे, माझी खात्री आहे. चला येतो. पुन्हा सांगते नरसिंह, आपल्या नात्यात काहीही फरक पडणार नाही.
एवढे तयार होऊन कुठे चाललात? खरं तर तुला माहिती आहे मी कुठे चाललोय, फक्त खात्री करून घ्यायची आहे मला विचारून, हो ना? हो, मला माहिती. तुम्ही लष्कराच्या भाकऱ्या भाजायला चाललायत ना? दादाच्या कामासाठी चाललेलो आहे. म्हणून तर म्हणाले लष्कराच्या भाकऱ्या भाजायला चाललायत. त्या माणसाशी आता आपला काय संबंध आहे? जो संबंध आहे ना तो सिद्ध करायलाच चाललोय. आणि काय आहे ना, या विषयावरून इतरांची तोंड बरीच चालायला लागली आहेत, ती बंद होतील. हे बघा, मला मुळात या विषयावर बोलायचंच नाही. मला आपल्याबद्दल बोलायचंय. अरे बापरे, म्हणजे आता मी किल्लेदार आहे का नाही असाही संशय आहे की काय तुला? मला अडॉप्शन बद्दल बोलायचंय. मी बाकीची बोलणी करून आले, फक्त एकदा आपण जाऊन काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या. अजून आहेच वाटतं तुझ्या डोक्यात हा विषय. रोज सकाळी तुझ्या डोक्यात 1000 विषय येतात, रात्रीपर्यंत विसरून जातेस तू. मला वाटलं त्यातलंच असेल काहीतरी. मला मूल दत्तक घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय. अहिल्या, एके दिवशी त्या मुलाने नाही ना ऐकलं तुझं तर त्याचंही खानदान काढशील. आईपणा मनातून यावा लागतो, ईर्षेतून नाही. मला लेक्चर नकोय, एवढंच सांगा हो का नाही. समजा मी नाही म्हणलं तर मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. समजा मी फक्त बाहेर जाण्यापुरतंच हो म्हणलं तर मग तुम्हालाच काय, या घरात कोणालाही सुखाने राहू देणार नाही मी. ते तू आत्ताही करतेस. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मूल दत्तक घ्यायचंय, त्याचं काय करायचं? मी जाऊन येतो. आपण संध्याकाळी या विषयावर सविस्तर बोलूया. आपला आधीच सविस्तर बोलून झालंय. तुझं सविस्तर बोलून झालंय, आपलं नाही. अजून माझं या विषयावरचं सविस्तर बोलणं राहिलंय. मी संध्याकाळी आलो की बोलू. आता घाई आहे, येतो मी. बाय. निघूया. अरे गल्ल्यात मफलर टाकू द्या की रे, मला बी जत्रेला येऊ द्या की रे. चला. चला काय, उगाच काहीतरी गाणी म्हणून मागे येऊ नकोस. आम्ही कुठल्या जत्रेला चाललेलो नाही होत. अहो, एक वेळ जत्रा परवडली पण टेस्ट बेस्ट नको. काय रे दादा? हर्षो, जास्त शहाणपणा करू नको. चल निघ इथून. नाही, निघणारच आहे मी, पण तुमच्या बरोबर निघणार आहे इस्पितळामध्ये यायला. कारण काय आहे, मॅच असते की नाही, 2 पार्टीच्या मध्ये अंपायर लागतोय. आता हा वामन आहे की नाही, ह्यो किल्लेदार पार्टी मधला माणूस आणि तू त्यांच्या विरोधी पार्टी मधला. माझं तसं नाही रे, मी दोन्हीकडचा आहे, म्हणून मी अंपायर म्हणून येणार. आम्ही नाही नेलं तुला बरोबर तर असं कसं? मग निकालाचं वाचन कोण करणार? निकालाचं वाचन बरोबर झालं पाहिजे म्हणून मला यायला लागणार, कळलं की नाही? आणि माझं मत नाही बरं का वामनराव, अहिल्या देवी किल्लेदारांचं मत आहे. आता बोला. हर्षू, उगाच काहीतरी बडबड करू नकोस. आता आम्हाला जाऊ दे. हे तर काहीच नाही दादा. वर अहिल्या देवी असं म्हणल्या, नरसिंह किल्लेदार राजकीय ताकद वापरून निकाल उलटा पालटा करण्याची शक्यता आहे. त्या विश्वासातला असा एक माणूस पाहिजे म्हणून मी येणार बरोबर. वामन, अहिल्याला खरंच काही प्रॉब्लेम असेल तर परशुला येऊ दे आपल्यासोबत. पाहिलं का वामनराव, आमचे दादासाहेब किती कनवळ आहेत, मोठ्या मनाचे आहेत. तुम्हाला काय राक्षसावाने शिंग फुटल्यावर? बघ, काहीही म्हण, आम्ही तुला बरोबर घेऊन जाणार नाही. कोणाला किती किंमत द्यायची ना ते नीट समजतं मला. आणि मला काय किंमत नाही रे. तुला या घरात किंमत होतीच कधी? आता राहिला प्रश्न अहिल्याचा. तिला काय सांगायचं, कसं समजवायचं ते मी माझ्या पद्धतीने नीट बघीन. तू नको काळजी करूस. दादा चल.
वहिनीसाहेब, थोडं काम होतं. बोला ना, काय काम होतं? वहिनीसाहेब, गावावरून निरोप आलाय. लहान बहीण आजारी आहे, जावं लागेल. जाऊ का? अहो, परवानगी काय मागताय? जा ना. हवं तर तुमच्या गाडीची सोय करू का? नाही, नको. मी एसटीने जाईन. पण ते थोडे पैसे हवे होते. देते ना मग. फक्त चाव्या माझ्याकडे नाही आहेत. अहिल्याताईंकडून मागून देते मी तुम्हाला. नाही, नको, राहू दे. मी जातो. अहो, आत्ता म्हणालात ना पैसे हवेत म्हणून, आणि तुम्ही तुमच्या पगारातलेच घेणार आहात, त्यामुळे घाबरू नका. हो, पण ते अहिल्या वहिनींची भीती वाटते. तुम्हाला नाही बोलायला सांगत आहे, मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही थांबा, मी आलेच. अहिल्याताई, पांडुदादांची बहीण आजारी आहे. त्यांना गावाला जायचंय. ठीक आहे, जाऊ दे. आणि थोडे पैसे सुद्धा हवे होते, प्रवासासाठी सुद्धा, आणि तिकडे हॉस्पिटलात लागले तर त्यासाठी. कशावरून त्याची बहीण आजारी असेल? म्हणजे आपल्या जवळच्या नातेवाईकांबद्दल कोणी कशाला काही खोटं बोलेल? अगं, नोकरांची जात ही खोटं बोलणारीच असते. जायचं असेल त्याला दारू प्यायला किंवा जुगार खेळायला. अहिल्याताई, पांडुदादा आपल्याकडे 10 वर्षांपासून काम करताय. ते कशाला खोटं बोलतील? अरे हो, मी तर विसरलेच होते. नोकर माणसांची मानसिकता तुलाच जास्त कळणार नाही का? कारण तूही त्यांच्यातूनच वर आलीयस. अहिल्याताई, कोण कुठून आलं यापेक्षा आत्ता जिथे आहे तिकडे कसं वागतं ना, हे जास्त महत्वाचं असतं. मग मी आता जिथे आहे तिथे बरोबर वागते. तसंही तुझ्या हातात कारभार असताना सगळ्यांना डोक्यावर चढवून ठेवलं होतंस. अहिल्याताई, कुणाची परिस्थिती कधी बदलेल ना सांगता येत नाही. त्यामुळे अडल्या नडल्यांना मदत करावी माणसाने. आपल्याला मदतीची गरज कधी लागेल ना ते पण माहिती नसतं. मला कोणाच्याही मदतीची गरज नाही, आणि नोकर माणसांच्यात नाहीच नाही. अहिल्याताई, पांडुदादांना पैसे आपण त्यांच्याच पगारातून देणार. जेव्हा पगाराची वेळ येईल तेव्हा पगार दिला जाईल. आणि तुला त्याच्या बहिणीची एवढी काळजी असेल ना, तर तुझ्या नवऱ्यालाच सांग पैसे द्यायला. ते घरी असे तर मी तुमच्यापर्यंत आलेच नसते. तुला जे करायचंय ते कर, पण मी कोणालाही पैसे देणार नाही, कळलं? जा आता. आत्या, आलास रे? झाली तपासणी? झाली. वाकणीसांनी सगळी व्यवस्था करूनच ठेवली होती. ऐक, त्यामुळे वेळ नाही लागला फारसा. लवकर पटापटा झाली सगळी कामं. ते सगळं होणारच होतं रे, पण तरी निकाल कधी हातात मिळेल? नक्की नाही सांगता येणार, पण दादा स्वतःच बोलला त्यांच्याशी, डॉक्टरांशी. ते म्हणाले लवकरात लवकर देतो. अरे पण तरी लवकरात लवकर म्हणजे किती? माहित नाही ग, पण 4-2 दिवस लागतील. बऱ्यापैकी मोठी प्रोसिजर असते आत्या ती. परशु मागे लागला होता म्हणे तुमच्या? पण मी सुनावला त्याला तिथेच. तर आत्या तिने अहिल्याचं नाव घेतलं. मला कळत नाही आत्या, काय का अहिल्याचा तरी हा चावटपणा. बाकी कोणासाठी नाही, पण या दोघांच्या मात्र तोंडावर मला मारायचाच आहे तो रिपोर्ट. मुळीच नाही. आपण हे जे काय करतोय ते कोणासाठी तरी, कोणाला काहीतरी सिद्ध करण्यासाठी अजिबात करत नाही होत. फक्त दादाच्या समाधानासाठी हे सगळं करतोय. एकदा त्याच्या मनातली जळमट दूर झाली ना की झालं. डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे इकडे तिकडे कुठे? नाही, अजिबातच नाही. डॉक्टर म्हणाले कोणाला काहीही सांगणार नाही. वामन, काय होईल रे? आत्या, काय होईल, काय होईल हा प्रश्न आपण एकमेकांना विचारून
आपलंच टेन्शन वाढवतोय की नाही? हा, होईल, सगळं नीट होईल. तू नको आता काळजी करूस. अमन, तसं नाही रे. पण एकदा नक्की काय ते कळलं ना की आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार जाईल बघ. आत्या, आत्या, वहिनी साहेब, मला एवढे पैसे नको आहेत. पांडुदादा, आमच्या गावाला असं म्हणतात की लग्न घर आणि घरात पुढे मागे आलेला आजारपण याला फक्त पैसेच उपयोगी पडतात. ठेवा. मी थोडे थोडे करून देईन परत. ते मी विचारलंय का तुम्हाला? फक्त तुमच्या बहिणीला बरं वाटलं की मला फोन करून कळवा. आणि आणखीन पैसे लागले तरी सांगा, तुमच्यापर्यंत पोहोचते. जी. जानकी, मला तुझ्याशी बोलायचंय. अमृता, बस ना, बसून बोल. जानकी, आता तूच बाबांना समजाव ग. मला तुझ्या जवळच राहायचंय. अगं मग राहा ना, कोणी अडवलंय तुला? बाबांनीच. ते म्हणतात की आज उद्यात मी सासरी जायचं म्हणून. असं का अचानक? पण ते म्हणतात म्हणजे नक्कीच त्यांनी काहीतरी विचार केला असणार ना. जानकी, मी तुझ्याकडे त्यांची तक्रार घेऊन आले आणि तू त्यांचीच बाजू काय घेतेयस? अगं, तुझ्या सासूबाई पण एकट्याच असतात ना तिकडे. मग अगं, पण मी तिकडे जाऊन तरी काय होणार आहे? हा, म्हणजे मी फक्त शरीराने तिथे असेन, मनाने मी इथेच असणार आहे. मग फॉर्मॅलिटी म्हणून तरी का जायचं उगाच? हे बघ, तुझी डिलिव्हरी होईपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाहीये आणि हा माझा निर्णय पक्का ठरलाय. बरं, मी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून बघते. फक्त प्रयत्न? मनापासून प्रयत्न करते ग, बोलते. काय ग ये म्हशे, उठ. आईला जणू काही तुझ्या 7 पिढ्या गाद्यावर लोळत होते की नाही, अशी लोळत पडली असती. धनी, मागच्या 7 पिढ्यांचं काही माहित नाही, पण पुढच्या 7 पिढ्या मात्र नक्की लोळत पडणार आहेत बघा. जास्त स्वप्न बघू नको. तो वामने की नाही, तो दादाला घेऊन कुठल्या तरी टेस्टला गेलाय. ती टेस्टचा निकाल जर त्यांच्या बाजूने लागला की नाही, या गाद्यामधला कापूस काढून तो विकून जगायची वेळ येईल आपल्यावर. अहो, पण ते टेस्टला घाबरायचं काय कारण आहे आपल्याला? तो शंभू सांगून गेला ना तुम्हाला, दादा किल्लेदार नाहीयेत म्हणून. गेला ना तो शंभू. जे काय बरळायचं होतं ते बरळून गेला वर वैकुंठाच्या प्रवासाला. इथं माझ्या समोर 100 प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे निरसन कसं करायचं त्याचा विचार करतोय मी. या सगळ्यावर एकच उपाय आहे, दादाला कायमचा संपवला पाहिजे. अहो, मग वाट कसली बघताय? जे काय करायचं ते अक्कल हुशारीने केलं ना तर खरंच पुढच्या 7 पिढ्या बसून खातील आपल्या. बसून खायचं काय नाही गे, आता सुद्धा बसूनच खातोय मी. दादाला संपवायचं की नाही, हे हट्ट म्हणून नाही, छंद म्हणून. छंद. धनी, या कामात काही मदत लागली ना तर मला सांगा. मी पण नावाजाल पुढे मला काय बायको मिळाली म्हणून. मला तर एक गोष्ट अशी कळलेली आहे की दादाचा जीव म्हणे जनकीत आहे. तिला काटा रुतलं की नाही, ह्याच्या पायातनं रगत येते, तिचा पाय मुरगाळला ह्याला दुखते. हो, मग एवढ्या मोठ्या माणसाला मारण्यापरीस हाडानी बाईला मारणं सोपं नाही का? सुमीसाठी तरी गच्चीत जायला लागलं होतं. तिचं काम तर हॉलमध्येच तमाम करू आपण. कुठे होतीस ग तू एवढी वर्ष? उगाच त्या आईल्याच्या मागं मागं फिरत राहिलो. तुझ्या मागं फिरून तुझं ऐकलंस की नाही, यवाना खजिन्याच्या चाव्या तुझ्या कमरेवर घेऊन तू मिरवली असती आणि 1 तारखेला आपण पगार वाटला असता. कळलं ना आता? मग आता हे चित्र जर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला खरं करायचं असेल ना, लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. माझ्या कानी कपाळी ओरडत असताना शेवण मर्डर केली आठवा करून टाका की मग. अगं बाई, बोलत राहा तू. असाच माझा उत्साह वाढवत राहा, कळलं की नाही? आणि मी जर ऐकलो नाही की नाही, घालून पाडून बोल. अपमान सहन करायची सवय झाली आहे मला. चालेल, उद्याच कामाला सुरुवात करू. काही झालं ना
तर जानकीला संपवायची.